आईला मित्रांनो शूट करायच्या नादात मी तासाभरापासून नुसतं वरच्या 2 रूमच जातोय मित्रांनो. तर नाकमध्ये आपण आता आपला निशाणा कमी नाही चुकता. तर मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग येतोय हा फुल साईजवाला. सो एकदम भारी वाटतंय मला शूट करताना. पण ॲक्च्युली आज आहे दिवाळी. सो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची दिवाळी एकदम जबरदस्त जाऊ, खूप सारे फटाकडे फोडा, एकदम मजा करा आजच्या गावात. तर आता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आपण एकदम रेडी झालेलं आहे. आणि हा अजून एक हा इथे माईक दिसतोय ना तुम्हाला, हा एक नवीन माईक घेतलेला आहे मी. याच्यानी जरा नॉईज कॅन्सलेशन वगैरे जरा चांगला व्हॉइस येईल माझा. सो कसा व्हॉइस येतोय ते पण तुम्ही जरा मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मला फीडबॅक भेटेल की हा माईक कसा आहे. ओके. माळा लावायच्या आहेत, म्हणजे जे तोरण असतं ना दरवाजाला, तोरण वगैरे लावायचं आहे. आणि भरपूर सारे कामं आहे, सगळी कामं करूयात आपण. ओके, चला सुरू करूया. सो गाईज आता पहिले आपण ना दरवाजांना आहे ना तोरण बांधून घेऊयात. सो पप्पांनी माळ आणून ठेवलेले आहेत. सकाळी सकाळी आपल्या हनुमान चालीसा मस्त ऐकतोय आपण. ओके, आता हे जे तोरण आहे हे सगळे आपण दरवाजाला बांधून घेऊयात. ओके, सो लेट्स स्टार्ट गाईज. तर मित्रांनो आता मस्त आपण फराळ करायला बसलेलो आहे, कारण की बेकार भूक लागलेली आहे. एवढं काम केलेलं आहे भाई, भूक तर लागणारच. अच्छा, मग आता मी पटकन संपवतो आणि मग पुढचं काय ते बघूया. चला. फ्यू इंचेस लेटर. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे माझा शर्ट आणायला, जो की मी अल्टर करायला टाकलेला होता, जो की आता मी रात्री लक्ष्मीपूजनाला घालणार आहे. सो चला निघतो, तो शर्ट घेऊन येतो. मित्रांनो तर नाकमध्ये आपण आता भाई कट केलंय, मी कट केलंय. थँक्यू. विषय काय रोहित भाई टकला दिखा दो. टक्कल क्यों किया रोहित भाई? टक्कल ही पड़ रहा था इसलिए टक्कल कर दिया. तर मित्रांनो आपण आलेलो आहे रोहित भाऊंच्या कंदील स्टॉलवर. तुम्ही रील्स मध्ये बघितलेलंच असणार. तर आता आपण रोहितला प्रश्न केलाय की टक्कल कावर केलं रोहित, बता. टेंशन मॉब टक्कल पडत होतं म्हणून टक्कल केलं. अरे किस चीज का टेन्शन आहे रोहित? काय कसलं टेन्शन आहे, काय म्हणजे नेमकी एवढं? ऑफकोर्स पैशांचं. मनी प्रॉब्लेम. ओके, मनी प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आहे. मला पण मनी प्रॉब्लेम आहे, म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. लवकरात लवकर फॉलो करा तुम्ही. लवकरात लवकर फॉलो करा, त्याशिवाय आपल्याला म्हणजे सबस्क्राईब करा, त्याशिवाय मनी जास्त भेटणार नाही. लवकर सबस्क्राईब. कसं 500 सबस्क्रायबर झाल्याशिवाय आपल्याला आपला चॅनल मॉनिटाईज नाही होणार, मग पैसा नाही येणार आपल्याला. म्हणून लवकर करा, म्हणजे आपली कॅमेरा क्वालिटी पण वाढून जाईल. मी नवीन कॅमेरा घेईल, बरोबर आहे की नाही? पैसा येईल, तुम्हाला नवीन कॉन्टेंट भेटेल. बात तो सही है. आम्ही जास्त रिकामा राहू आणि जास्त कॉन्टेंट देऊ. आम्ही जास्त रिकामा राहायला लागू तर मग ऑटोमॅटिक आम्ही चांगले कॉन्टेंट देऊ. बरोबर आहे, सही बात आहे. काय कॅमेरा क्वालिटी चांगली नसती म्हणून काय कॉन्टेंट मिस होऊन जात्या. खरी गोष्ट आहे. कॅमेरा क्वालिटी चांगली नसली का मग कंटेंट मिस होऊन जातं. चांगलं राहिलं तर स्टोरेज काय लॅपटॉप पे एडिटिंग को बेटा तो हँग मारता उसका लॅपटॉप. आता काय मित्रांनो, काय दुःख दर्द पीडा म्हणजे आता तुम्ही आमच्याच नाही होतील 100% होतील. आपल्या खूप वाढतील सबस्क्रायबर्स. आता ना 89 सबस्क्रायबर्स युट्यूबला. लवकरात लवकर 100 क्रॉस होतील. 1000 करू 100% लवकर करू. यस. चलो मी आता थोड्या वेळ बसतो इथे आणि मग घरी जातो, कारण की आता काय दिवाळीची आवर करायला लागणार आहे घरी. अरे निलेश भाई, ये क्या तबाही है, ये क्या तबाही मचाई है. ओ अरे एवढा मोठा भाव मानलाय तू? आईच्या गावात
आईच्या गावात. हा रोहित फिरूया आईच्या गावात वाला अंग पे मैं डेंजर हूँ, अंग पे फोड़ेगा साले. वो वाह तेरा निशाना ही नहीं है साले, ये डायरेक्ट आके ऐसा इधर लगा. इतने पास से मारेगा तो चल अभी नहीं मार रहा इसके ऊपर. ये भारी आहे बरं. अरे अरे निशाणाच नाहीये मित्रांनो, बिलकुल निशाणा नाही, बिलकुल निशाणा नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तुम्ही ट्राय कर. डायरेक्ट पूर्ण. अच्छा चलो मैं ये पकड़. आता मेरा निशाना देखो गाइज, अपना निशाना कभी नहीं चुकता. माझा निशाणा कधीच नाही चुकत. माझा निशाणा जिकडं नको तिकडं जाऊन लागतो आईच्या गावात. डायरेक्ट फोनच्या स्क्रीनला लागला होता आईच्या गावात. मुझे क्यों तोड़ा? अरे बाप, मेरी कितनी बड़ी हो गई, वो फोन कैसे लिया पता है कि मैंने. फिर मारेगा. हाँ मारेगा मेरे को, फोन फोड़ दूंगा मैं तेरा. मैं एक साथ आपटूंगा अभी नीचे. ट्राय करना. तू उठाने के चक्कर में होगा उस सब. नहीं रोहितला झाडायला लागला आता सगळं. रोहित भाई मस्त मस्त झाडू मारो. इधर भी इथं पण आहे, तिकडं पण आहे. अरे हुशार माणूस फॅन बंद करायचा असतो. चला मित्रांनो, आता मी पण घरी निघतोय. भरपूर झाली मज्जा मस्ती दिवाळीची. आता घरी जाऊन जरा आवड करायला लागला आपल्याला. संध्याकाळची लक्ष्मीपूजनाची तयारी करायला लागेल. टिल देन जाऊ नका, घरी जायचं आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे आणि आता गाडीला पण मी हार लावून घेतलेला आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हो, गाडीला पण मी हार लावून घेतलेला आहे एकदम जबरदस्त मध्ये, माझी हिरो होंडा फटफटी. आता बाकी आहे बाकी काय आता पूजेची तयारी. 2000 years later. दोस्तों ये देखो कैसा है एकदम जबरदस्त की नाही. एकदम जबरदस्त मध्ये झालेले आहे आपलं काम. आता आपण स्वतःचे कपडे चेंज करूया. सो लेट्स गेट रेडी. सो गाईज आपण चेंज करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो. एकच सेकंड थांबा, फक्त एकच सेकंड. सो ओके ठीक आहे. माझा आवाज येत असेल असं मी होप करतो आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला लुक दाखवतो. ओके, सो सिरीज दिस इज माय ओव्हरऑल लुक फॉर टुडे. कसा वाटतोय हे मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. ओके चलो. A few inches later. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी रांगोळी काढलेली आणि हे आपले एंट्रन्स. लेट्स गो इनसाइड. आता बघूयात आपण काय विषयामध्ये. ओके सो हो सो गाईज, आता सगळे लोक फुल मोठ्याने फटाके वगैरे फोडायला लागलेले आणि मे बी माझा आवाज तुम्हाला नीट क्लिअर येतोय की नाही मला काही माहीत नाही. पण आपण नॉईज कॅन्सलेशन मोड आय गेस ऑन नाही केलेला आहे. सो एक मिनिट मी ऑन करतो कॅन्सलेशन मोड. सो 1 ओके नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन होता. थर्ड लेवलवरती नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन झालेला आहे. सो आता मे बी माझा आवाज तुम्हाला चांगला एकदम क्लिअर येत असावा असं मी होप करतो. बाकी जरा वेळाने आपण दुसऱ्या घरी म्हणजे काकांकडे वगैरे जाऊन येऊ, पाया वगैरे पडायला, दर्शन घेऊयात त्यांचे. ओके चलो फिर. सो गाईज, आता सगळेजण इथेच आलेले आहेत. अनिकेत भैया, हर्षू भैया, गणू
श्रुती टचअप करत होते आणि श्रुती पण आलेली आहे आणि आमच्या वहिनी काय काय भैया काय महेंद्र भजावाले आमचे भजावाले दुकान आहे हर्षद कदम नाव आहे यांचं. हॅपी जय दिवाळी जय दिवाळी. किती करते व्यायाम? झालं. तुझा आवाज येत असेल का नाही काय माहिती. इथं आहे माईक माझा. हॅलो दोस्तो खाना खालो. प्रदूषण बघ प्रदूषण 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 बघा. आयला किती ती धूळ किती ती धूळ किती तो धूर. आई ग फटाके फटाके नाही फोडायला पाहिजे मित्रांनो. नाही फोडायला पाहिजे खरंच नाही फोडायला पाहिजे. काय म्हणजे तेव्हा तेव्हा धूर बा तिथे धूर बघा. हा खतरनाक धूर आहे. अरे कोणतरी सोबत बिड्या भेटवलाय. बिडे पेटवले. हो तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे काका काकूंच्या इथे. मित्राचं हा हे आरुषबाईच्या मित्राचं दुकान आहे. हो जर मी फटाके स्टॉल आहेत. खूप सारे फटाका स्टॉल आहेत. वरती रॉकेट गेलेलं आहे पण ते विजून गेलेलं आहे. कुठलंच नाही. फुसकं होतं रॉकेट फुसकं होतं. आणि मित्रांनो तुम्हाला दिसतंय का आपण मोठं व्लॉगिंग करतोय या गावात. आता आम्ही मारुती वेशीच्या पुलावरती आहे. स्वच्छ ओझर. आणि या ठिकाणी गाडी अटकलेली आहे मित्रांनो. कशासाठी दोन गाड्या टाकायचं? कशासाठी टाकायचं बरोबर आहे. टाकायचं जात नाही माहिती. इनोवाल्यांना खूप घाई होती बट कांट डू एनिथिंग. ओके ओके निघणार आहे. इकडून जागा आहे ना खालून. खालून जागा आहे सांग त्याला. खालून जागा आहे. मार लेफ्ट मार. अबे साले. नहीं लगा लेफ्ट मार. नहीं लगा. आणि या ठिकाणी मोकळं झालेलं आहे. टायर्ड ऑफ ट्रॅफिक. वी आर व्हेरी टायर्ड ऑफ ट्रॅफिक. काका हे तू स्टँड चालू राहिला का? नाही रे बस का म्हणजे स्टँड नेहमीवरती असतो. अरे सगळ्यांना शूट करत चालतंय. अरे एक्सक्यूज मी सर. नहीं कुछ हमको जाने दो. गाईज आता हर्षुबा व्लॉग करतोय एकदम खतरनाक मध्ये. हॅपी दिवाळी जय दिवाळी. इकडे हॅपी दिवाळी. अनिकेत भैया आमचा मोठा भाऊ शकत. हां आमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. हॅपी दिवाळी. आपल्या सगळ्या फॉलोअर्सला हॅपी दिवाळी झालेली आहे. हा सगळ्यात छोटा भाऊ आहे आमचा पार्थ. नाव काय सांग? पार्थ पूर्ण नाव सांग. पार्थ अशोक कदम. पूर्ण नाव थोडंसं असं करणार त्याच्याकडे. हा ना तुला ओळखायला पाहिजे. तू नाम तूच नाही होगा. नाम पार्थ अशोक कदम. नाम तुझ नाही होगा. माझे पप्पा NDCC बँकचे. फायनली 3 माळे चढून आम्ही वरती आलेलो आहे मित्रांनो. सो आय एम बॅक अगेन. मी परत ब्लॉगिंग करायला आलेलो आहे. आणि इकडे कोणी आहे काय? हो इकडे कोणी नाही आहे. सो लेट्स गो काका काकूंकडे. आता मोठे काका काकू जेवण करत आहेत. सो यांच्याकडे आपण परत येऊयात. सो आपण जाऊयात अंडी मामाकडे म्हणजेच आपल्या दुसऱ्या काका काकूंकडे. हो हे बघा हे बडा फटाका लेके आहे भाई. 30 शॉट्स. नाद करती काय? अब दिखाता हूं मैं.
नुसता दूर हो जाएगा अभी. आपण अर्ध्या रस्त्यातून रिटर्न. नाही हर्षभाई जेवायला नाही बसला अजून. गाईज आता आपण हे जे काय 30 शॉट्सचं जे पॅकेट आहे 30 स्काय शॉट्सचं ते पेटवण्यासाठी आलेलो आहे. सगळं रेडी आहे. आता आपण नाकमध्ये पेटवणार आहे आणि आता बघूयात. काय झालं तार लागली. सो ओके फायनली पेटलेली आहे सुरसुरी. हा दिन दिवाळी गळ्यानी म्हशी पेटली रेडचा ना ग्रीनचा पेटली. वायर कनेक्शन. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन गाईज. दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हर्षव्याच्या डोळ्याच्या इथे ॲक्च्युली काहीतरी फटाक्याचं वरतून जे आपण रॉकेट जाळले होते ना 30 शॉट्स त्याच्यावरनं काहीतरी पडले. सो बेकार लागलेलं दिसतं हर्षव्याला. काय रे हर्षव्या आईच्या गावात. हॅपी दिवाळी. हो जाऊ ना लगेच. डेंजर लागलेले बाबू. म्हणजे मित्रांनो फटाके एकदम जपून वापरा तुम्ही. सगळे फटाके एकदम जपून जाळा. कारण काय लागून बिगून गेलं ना परत मग लय वेळ लागतो. लय आपल्याला जे फटाक्याचे जे दारूचं जे असतं ना ते रिकवर व्हायला खूप जास्त वेळ लागून जातो. सो सगळ्यांनी जरा जपून फटाके वापरा. ठीक आहे एवढंच. 5 hours later. आता आपण चाललेलो आहे अण्णाकडे म्हणजेच आपले छोटे काका. सो लेट्स गो. जबरदस्त रांगोळी काढलेली एकदम खतरनाक. अरे एक नंबर वा एक नंबर रांगोळी आहे. आणि आता आपण काकांच्या इथे आलेलो आहेत. हे आपले छोटे काका. काही नाही चालून जाते. 2 hours later. गाईज आपण अगेन आता आपली परत एकदा मोठं ब्लॉगिंग स्टार्ट झालेली आहे काकांची इथून. आता फायनली आपण परत एकदा घरी जायला निघालेलो आहे. मला माहीत नाही आता माझा आवाज एकदम क्लिअर येतोय का नाही तुम्हाला. कारण की मी माईक वगैरे तर लावलेलं आहे पण मग बाईकवरती कसा आवाज येतोय सो ते तर नाही माहिती आहे. बघू आता मेन रोडने जाऊयात. बघूयात तिकडे काय धमाल चालू आहे. इकडं तर सगळं शांतता झालेली आहे. खूप वेळ पण नाही झालेला तरी पण सगळं शांत दिसतंय. हे बघा कॅमेरामॅन तू इकडे तिकडे असा कॅमेरा दाखवत चल. सो कसं आहे ना माझ्या व्ह्युअर्सला दिसलं पाहिजे. लगेच इकडे तिकडे नाही दाखवायचं आहे असं. सो इकडं पण पूर्ण सुमसाम आहे. सो आपल्या गल्लीत पण पूर्ण आता शांतता झालेली आहे मित्रांनो. खूप वेळ तर नाही झालेला. 10:30 वाजलेले. सो आता मी पटकन एकदा गाडीवरती घेतो आणि मग घरात जाऊन बोलतो तुमच्यासोबत. ओके चलो. सो गाईज आपण आता घरी आलेलो आहे आणि दिवाळी वगैरे सगळी साजरी झालेली आहे. सगळे घरच्यांना भेटून आलो. सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले आणि सगळ्यांना भेटलं का मग मजा येते घरी दिवाळीची. कारण की आपापल्यात काय अशी खूप एन्जॉय नाही करतात पण सगळ्यांना जेव्हा भेटायला जातो ना आपण तेव्हा एकदम म्हणजे दिवाळी कंप्लीट झाली असं फील होतं. आता बाकी उरला प्रश्न फटाक्यांचा. तर फटाके सगळ्यांनी प्लीज जपून वापरा. जपून वाजवा. कारण की आता बघितलं ना हर्षव्याच्या इथे डोळ्याच्या एकदम इथे काहीतरी येऊन जोरात पडलं. जोरात लागलं इथे असं सुजलं गेलं आहे तिथे. डोळ्याच्या जवळ होतं. डोळ्याकडे पण जाऊ शकला असतं. सो क्लोज कॉल होता एकदम. सो तुम्ही पण सगळे सावधान राहा आणि सतर्क राहा. बरोबर. फटाके नीट वाजवा. एकदम सेफ दिवाळी जाओ तुमची. तुम्हाला दिवाळीच्या परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बघत राहा सार्थकीज ब्लॉगिंग. आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपला चॅनल आहे सार्थकीज ब्लॉगिंग त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि चलो आज के लिए इतना ही. बाय बाय.